वा वा वा, इतकी लेट रिॲक्शन. उत्तम उत्तम झालाय. एक मिनिट पॅन कर कॅमेरा. माझं नशीब काय त्या अनिकेत सारखं नाही, तर त्या अनिकेत पेक्षा भारी माझं नशीब. सगळ्यात आधी मी तुम्हाला घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर इकडे मी 1 लिटर म्हशीचं दूध गरम करत ठेवलंय. दूध थोडंसं गरम झालं की त्यात 2 लिंबांचा रस आणि 2 चमचे पाणी ह्याचं मिक्सचर ह्यामध्ये घालायचंय. नंतर थोडंसं मिक्स करून तुम्ही बघाल की पनीर वरती फ्लोट करतंय. जर तुम्हाला वाटलं की पनीर थोडंसंच वरती फ्लोट होतंय तर पुन्हा ह्यात थोडासा लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा. आता हे सगळं पनीर ड्रेन करून घ्यायचंय. तर असं मोठं पातेलं घेऊन त्यावरती एक चाळण ठेवा. चाळणीवरती एखादा रुमाल किंवा कॉटनचा कापड ठेवून हे सगळं पनीरचं मिक्सचर ह्यामध्ये ड्रेन करा. सगळं पनीर ड्रेन करून ह्याला थंड पाण्याने 3 ते 4 वेळा व्यवस्थितपणे धुवून घ्या, म्हणजे लिंबाच्या रसाचा वास ह्या पनीरला येणार नाही. रुमालाचे 4ही कोपरे एकत्र करा आणि पिळून ह्यातलं सगळं पाणी ड्रेन आउट करा आणि हे पनीर फ्रीज मध्ये थोड्या वेळ सेट होण्याकरता ठेवा. पनीरला जसं एका रुमालात बांधून व्यवस्थित पिळून घेतलं त्याच प्रकारे दह्याला सुद्धा एका रुमालात बांधून त्यातलं सगळं पाणी ड्रेन आउट करून घ्या, म्हणजे असं कोरडं दही तुम्हाला मिळेल. दह्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. आता आपण गाजर आणि बीटरूटचं पिकल बनवणार आहोत. त्याकरता गाजर आणि बीटरूटचे असे लांबडे काप करून घ्या. 1 ग्लास पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्या. गॅस बंद करा आणि ह्या पाण्यामध्ये गाजर आणि बीटरूटचे काप 5 मिनिटांकरता भिजत ठेवा. गाजर आणि बीटरूट अगदी मऊ होता कामा नये, ते थोडेसे क्रंची राहायला पाहिजेत. आता 1 ग्लास थंड पाण्यात 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून नीट मिक्स करा, म्हणजे सगळी साखर ह्यात विरघळली पाहिजे. गरम पाण्यात भिजवलेले गाजर आणि बीटरूटचे काप आता या थंड पाण्यात घालून फ्रीज मध्ये थोड्या वेळ ठेवून द्या. ओरिजिनल शॉर्मा रेसिपी मध्ये हमेस, तहिनी, गार्लिक सॉस, रेड चिली सॉस आणि मेयोनीज वापरलं जातं. पण मी तुम्हाला घरच्या घरी एक सोपा शॉर्मा कसा बनवायचा ते दाखवती आहे. पण मी तुम्हाला गॅरंटी देते की टेस्ट तुम्हाला अगदी तशीच लागणार आहे. तर त्याकरता इकडे मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत, त्यात सोबत एक चीज क्यूब सुद्धा टाकलेली आहे. यात थोडंसं पाणी घालून मिक्सर मध्ये व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचंय जोपर्यंत असा क्रीमी टेक्स्चर तुम्हाला मिळत नाही. आता उरलेल्या दह्याचं पनीरसाठी मॅरिनेशन बनवणार आहोत. त्याकरता थोडंसं तूप आणि थोडेसे मसाले ह्या दह्यामध्ये आपल्याला टाकायचे, जसं की हळद, तिखट, थोडासा गरम मसाला, तुम्ही तंदूर मसाला सुद्धा यात टाकू शकता. आता या दह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. जर तुम्हाला वाटलं की दही थोडंसं कोरडं झालेलं आहे तर तुम्ही त्यात 1 चमचा तेल किंवा तूप सुद्धा टाकू शकता. पनीरचे चौकोनी काप करून दह्याचं मॅरिनेटेड मिक्सचर पनीरला सगळ्या बाजूनी नीट कोट करून घ्या. 1 चमचा तेल तव्यावरती सगळीकडे पसरून घ्या आणि तवा गरम करून मॅरिनेटेड पनीरचे तुकडे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या. आता शॉर्मा असेंबल करण्याकरता मी घरातली साधी पोळी वापरतीये. ओरिजिनली शॉर्मा बनवण्याकरता पिटा ब्रेड वापरला जातो. पनीर स्प्रेड मी फ्रीज मध्ये ठेवलेलं, त्यामुळे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे. जर तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही ते फ्रीज मध्ये नका ठेवू. आता यावर मी थोडीशी शेजवान चटणी टाकतीये. जर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही साधा टोमॅटो केचप सुद्धा वापरू शकता. आता ह्याला व्यवस्थितपणे पोळीवर सगळ्या बाजूनी छान पसरून घ्यायचंय. आता पोळीच्या मधोमध चिरलेली लेट्यूसची पानं ठेवायची आहेत. मग त्यावर भाजलेले पनीरचे तुकडे ठेवायचे आहेत आणि गाजर बीटरूट पिकल सुद्धा ह्यावर ठेवायचं आहे. ओरिजिनल शॉर्मा रेसिपी मध्ये फ्रेंच फ्राईज सुद्धा ठेवले जातात, पण मी थोडंसं हेल्दी व्हर्जन बनवतीये म्हणून मी ह्यात फ्रेंच फ्राईज नाही घालत आहे. आता पोळीला नीट रोल करून घ्या आणि हा इझी, हेल्दी आणि टेस्टी पनीर शॉर्मा खाण्याकरता रेडी आहे. तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.